कारण कि बल्लू जेल से फरार हो गया तो जाएगा कितनी दूर। गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। सध्या मी घरी आहो आणि इकडं हे बघा इथशी अशी इथून एवढी अशी तिथपर्यंत ती साडी लावली, तिथपर्यंत याच्या खाली वाळू घातली होती थोडीशी आपली ज्वारी, आणि हे दोन बाजू, एक बाजू इकून लावली एक बाजू इकून लावली, त्या बाजूपासून साडी घेतली अशी डायरेक्ट समजा या जाळ्याला, आणि ही जी साडी आहे ही साडी या बाजूला बांधून अशी त्या जाळ्याला आणि या जाळ्याला अशी घेतली। हे दोन थैल्या थोडीशी ज्वारी टाकली होती इथं वाळू घालायला। तर आता समजा झाली संध्याकाळ, आता ही ज्वारी समजा त्या थैल्यामध्ये भरून ठेवायची। इथं आमचं झालं ज्वारीमध्ये नाही थैल्यामध्ये ज्वारी टाकली। ही एवढी थैली भरली, ही पॅक करून टाकली। याच्यामध्ये समजा हे भगुना घेतलं होतं आम्ही भरायसाठी, एकदम ओके झालं। आता ज्वारी भरायचं, आता थैल्या बांधून घरात ठेवून द्यायच्या। झाले नाही तर का काम? हो का, लय धिंगाणा आहे ना। झाडा झाडा झाडा, तिकडे झाडा तिकडे झाडा तिकडे झाडा तिकडे सगळीकडे झाडा। तर मित्रांनो, आता समजा मग विचार आहे बाहेर जायचा। आपल्याकडे गाडी नाही, गाडीमध्ये पेट्रोल नाही आपल्या, त्याच्यामुळे म्हणलं सायकलनंच जावं जराशी बाहेर। ते देते मुंग्या लेट असते तर बरं, घामले आला है ना। एवढं फेकायचं होतं पण त्याच्यामुळेच मुंग्या। चला तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी आमचं बाकीचं समजा आसपासचं जरा सायकलवर फिरू, कसं वाटते ते। चला तर चल मग बाने, येऊ का? अरे काय हो म्हणायली, काय सांगितलं तुम्हाला? ते काम सांगितलं माहित नव्हतं? कोणतं? तिथले फनकट इकडे आणा म्हणलं, हां मागं घरामागं टाका म्हणलं। जाऊ दे ते काय ते बाजा ते बरोबर लावायच्या, तिथलं झाडा म्हणलं, काहीच काम करत नाही तर। जाऊ दे ना, काय एक पाण्याचा हंडा आणा जा। कुठून आणा? टाकीवर। टाका कुठं? आपल्या गावामध्ये टाका तरी आहे का? आहे ना इकडं वरी। जाऊ दे पोरे, मी चाललो बाहेर। जा नाही नको ना, आणा ना। हाय ना आपल्याला संध्याकाळी प्यायला पाणी। मग ते फनकट तर इकडे टाका, वल्ले व्हायले सगळे। होऊ दे, मग जाळ का नाही करता? चला तर भेटू तिकडे गेल्यावर। बल्लू तुम्हारी जेल से फरार हो गया। आता इकडे चाललो। जाऊ दे यार, लय काम सांगते अश्विन। बल्लू तुम्हारी जेल से फरार। आलो मी इकडं आपल्या रस्त्याकडं सायकलीवर, हे बघा मस्त सायकलीवर एन्जॉय एन्जॉय एन्जॉय। तर मित्रांनो, मी आलो पैदल हे बघा गावापासून भक्कम दूर। इथे एक वडा आहे, भारूकचा वडा आहे, म्हणजे आपली आता मी चाललो सध्या पैदल। हे हातात मी सायकल आहे, म्हणजे सायकल चालू आला कटाळा, कारण की बल्लू जेल से फरार हो गया तो जाएगा कितनी दूर। म्हणलं आता सायकल चालू चांगले दुखायले। बरंच दूर आलो समजा गावापासून, आणि रस्त्यात जाता माहिती आहे का, एक बाई काय म्हणे, बिडी आहे का म्हणे, आपलं बिडी नाही काय डबी आहे का म्हणे, डबी माचीस आपली समजा अंगार काढायची डबी आहे का म्हणे। आता म्हणलं नाही बा माझ्याजवळ तर नाही, कारण की आपण काय बिडी नाही वडत आणि काडी नाही वडत, त्याच्यामुळे आपण निर्व्यसनी माणूस, एकदम मोकळा, सडबाय लंड
काय ऐकू नका तसं, एकदम समजा म्हणजे असं निर्वेशनी, आपल्याला कायचंच नाद नाही ना, पुडी बिडी काडी असं म्हणते ते, आपल्याला कायचंच नाद नाही. तर आता समजा कटाळा आला, बल्लू तो जेल से फरार हो गया, लेकिन अभी यहाँ तक आया, थक गया. आता घरी चाललो. आता सध्या मी नाही काय एक्स्ट्रीम उतारामध्ये आहे, एक्स्ट्रीम उतार. आपल्या गावाकडे जाते सायकल अशी बिना पॅडल मारल्याची एकदम भर पडायली. लय उतार आहे, लय उतार लय. हे बा झाडं फाडं कशी पळायली मॅम आमची. जायचो आता थांबा लागते वडा. आता तुम्हाला वडा दाखवतो. आता पडत होता आता. हे पा हे आला वडा. एका हाताने सायकल चालवायला वड्या. ते कव्वा पण पाणी राहते, कव्वा पण. चला पाणी लय बेकार आहे रा. पाय भिजला मला. गुल्लू आला सध्या घरी, जेवायला बसला डायरेक्ट. हे आपली जेल की रोटी नाही डाळ. हे पा आपले जेलच्या पोळ्या. बस अभी गुल्लू खाना खाएगा, बाद में सो जाएगा. बल्लूचं जेवण खावण झालं. आता बल्लू झोपायला. बल्लू तुम्हाला भेटणार सकाळी.